निवडणुकीमध्ये आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे। भाजपच्या परवेश वर्मांनी त्यांना निवडणुकीमध्ये धूळ चारलेली आहे। त्यामुळे दिल्लीच्या रणसंग्रामामध्ये वर्मा हे जायंट किलर ठरलेले आहेत। बघूया केजरीवालांना पराभूत करणारे कोण आहेत नेमके परवेश वर्मा। अरविंद केजरीवालांच्या पराभवामुळे आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला, कारण दिल्लीच्या निवडणुकीत केजरीवालांकडे आपचं नेतृत्व होतं। मात्र त्यांनाच निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे दिल्लीत आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला। भाजपच्या परवेश वर्मा यांनी केजरीवालांना धोबी पछाड दिली आहे। केजरीवालांना पराभूत केल्याचं बक्षीस म्हणून परवेश वर्मांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळणार का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। प्रधानमंत्री जी के साथ में चलकर काम कर पाएगी। हमें उनका 10 साल से साथ नहीं मिल पा रहा था, दिल्ली में कोई काम नहीं हो पा रहा था, मगर ये जो सरकार बन रही है दिल्ली में, ये प्रधानमंत्री जी के विजन को दिल्ली में लेके आएगी। तो मैं प्रधानमंत्री जी का धन्यवाद करता हूं कि उन्होंने अपना समय दिया, और मैं ये जीत का श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को देता हूं। खरं तर अरविंद केजरीवाल आणि परवेश वर्मांच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं, पण या लढतीत वर्मांचं पारडं जड ठरलं। दिल्लीच्या जनतेनं परवेश वर्मांना कौल दिला। परवेश वर्मांनी 4089 मतांनी अरविंद केजरीवालांचा पराभव केला। जनता का जो भी निर्णय है, जनता का जो भी फैसला है, उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं। जनता का निर्णय सर माथे पर। मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं। परवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत। साहेब सिंग वर्मांचे पुत्र आहेत। 2013 साली त्यांनी महरौली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेता योगानंद शास्त्रींचा पराभव केला होता। 2019 मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली। यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी वर्मांनी केजरीवाल हटाव देश बचावचा नारा दिला होता। तसंच या अभियानातून आपनं पूर्ण न केलेल्या आश्वासनावर बोट ठेवलं होतं। 2019 साली सीए विरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधात प्रक्षोभक वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते। परवेश वर्मा हे दिल्लीतील भाजपचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे दिल्लीचे भावी मुख्यमंत्री म्हणून ते प्रबळ दावेदार मानले जातात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता